Hello students. Now today we have to study practice set 1.4 and its fourth question. Okay. In the last lecture we studied theorem of areas of similar triangles. That means when two triangles are similar, then the ratio of their areas, त्यांच्या areaचा ratio, that is equals to the ratio of squares of their corresponding sides. We saw in the last lecture. Now today we have to study this application of that theorem in this question. Okay. Now see the question. The question is given like this. Take this given term, which is 9 into see this 9 into area of triangle. 9 into, that means 9 times area of triangle PQR, and that is equals to, see here, 9 times area of triangle, 9 times area of triangle PQR, and that is equals to 16 times area of triangle LMN. This is given part. Now take this LMN, area of triangle LMN on this side, and take this 9 on that side. म्हणजे ह्याला तिकडे पाठवा आणि ह्याला इकडे आणा. ओके, म्हणजेच काय येईल बघा मग, area of triangle PQR, this will remain as it is. Take this term here. मग हे जर खाली आणले इकडे तर काय होईल, area of triangle as it is, this LMN, and that is equals to this 16 will remain as it is. Take this 9 on that side, it will come like this. Okay, now see, this is suppose our equation number 1. The first equation तयार झालं, जे दिले ते खाली घेतलं, फक्त ही टर्म इकडे आणि त्याला तिकडे पाठवलं असं. ओके, आता बघा नेक्स्ट ह्याच्यामध्ये ट्रायंगल LMN is similar to triangle PQR. Right here, triangle LMN similar to triangle, see, triangle LMN similar to triangle PQR. Triangle PQR, it is given part. आता हे दोन ट्रायंगल सिमिलर त्यांनी दिले. तुम्हाला हे माहिती का बघा बरं, मग जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स कशा असतात? करेक्ट. इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर, देन बाय थिअरम ऑन एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, त्या एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगलचं थिअरम काय सांगतं की त्या दोघांच्या एरियाचा रेशो दॅट इज इक्वल टू त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडचा स्क्वेअर, त्याचा रेशो. म्हणजेच बघा काय, आता इथे एरिया ऑफ ट्रायंगल LMN आणि PQR असं दिलंय. आपण अगोदर आता इथे मी पहिला लिहिलाय PQR आणि LMN. मग इथे पण आपण तसंच करूया, इथे PQR अगोदर घेऊ, LMN नंतर घेऊ, कसंही चालतं, हे अगोदर घ्या, हे नंतर किंवा हे पहिलं हे नंतर असं. सो देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन दिस एरिया ऑफ ट्रायंगल LMN, and that is equals to, see here, that is equals to, आता बघा आपल्याला साइड कोणती दिली, इथे QR दिली, QR 20, म्हणजे आता ह्याच्यातल्या तिन्ही साइडचा स्क्वेअर, त्याचा रेशो येतोय. पहिली PQ घेऊ शकतो, QR किंवा PR, पण आपल्याला विचारली कोणती, QR दिली, आणि विचारली MN, म्हणजे QR आणि MN शी रिलेटेड आहे, QR MN. याचा अर्थ आपल्याला QR चा स्क्वेअर आणि MN चा स्क्वेअर ही जोडी घ्यावी लागेल. देन टेक हियर QR स्क्वेअर अपॉन MN स्क्वेअर. हे कळलं ना का बरं हे घेतलंय, कारण हे दिलंय आणि ते विचारलंय, म्हणून ह्या तीच जोडी आपण निवडली. ओके, पण आता हे सांगण्याच्या अगोदर त्याला रिझन द्यावं लागेल तुम्हाला. इथे वर जरी रिझन लिहिलं तरी चालेल किंवा साईडला लिहू शकता. काय म्हणायचं इथे बघा, ज्यावेळेस दोन ट्रायंगल सिमिलर असतात, इफ दोज टू ट्रायंगल्स आर सिमिलर, देन वी कॅन अप्लाय थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. ओके, देन सी हियर, देअरफॉर बाय थिअरम ऑफ एरियाज ऑफ similar triangles, theorem of areas of similar triangles, म्हणजे सिमिलर ट्रायंगल जे आहेत त्यांच्या एरियाचा थिअरम काय सांगतो, पहिल्याचा एरिया आपण दुसऱ्याचा, पहिल्याची करस्पॉन्डिंग साइडचा स्क्वेअर आपण दुसऱ्याच्या करस्पॉन्डिंग साइडचा स्क्वेअर. दिस इज इन थिअरम. जर कुणाला हे माहित नसेल तर तुम्ही ह्याच्या अगोदरचा लेक्चर नंबर 8, व्हिडिओ नंबर 8 तो बघितला, त्यात सगळं तुम्हाला डिटेल मध्ये दिलंय या थिअरम विषयी. ओके, आता बघा ह्या नंबर देऊया आपण सेकंड. दिस इज सेकंड पार्ट. आता बघा बरं 1 आणि 2 कडे, या 1 कडे आणि 2 कडे जर बघितलं तर त्याची ही LHS दॅट इज इक्वल टू धिस LHS. ह्या दोन्ही LHS इक्वल आहेत. इफ दिस टू आर इक्वल, देन देअर करस्पॉन्डिंग धिस RHS आर ऑल्सो इक्वल, म्हणजेच ही RHS या RHS सोबत काय इक्वल.
कळतंय का? फ्रॉम 1 and 2 if LHS are equal then RHS are also equal. Then we will write here from 1 and 2. आता 1 आणि 2 वरून बघा 1 2 वरून काय ह्या दोन इक्वल म्हणून हे दोन इक्वल म्हणजेच काय QR स्क्वेअर. therefore QR square upon this mn square that is equals to this 16 upon 9 here 16 upon 9. आता इथे स्क्वेअर आहे दोन्हींचे आपल्याला काय करावं लागेल इथे टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. हे दोन्हींचे स्क्वेअर घेऊया आपण. इथे टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. आता जर दोन्ही साइडचे जर स्क्वेअर रूट घेतले तर काय येते बाळांनो इथे बघा. मग QR स्क्वेअरचं काय इथे QR upon mn square will become mn only mn and that is equals to see here 16 चा स्क्वेअर रूट 4 आणि इथे 9 चा स्क्वेअर रूट 3. आता याच्यात फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. चला तर मग आता व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केल्या आपण तर काय येईल इथे व्हॅल्यू कसं सबस्टिट्यूट करणार आपण. QR त्यांनी दिली बघा 20 टेक हियर. therefore QR is equals to जी दिली ती टाकून दिली आपण MEN ही विचारली जशीच्या तशीच ठेवली is equals to this 4 upon 3 by cross multiplication. then here 20 into 3 and that is equals to mn into 4 किंवा 4 into mn. आता काय करू आपण या 4 ला इकडे पाठवू म्हणजे 20 into 3 हे आणि हा 4 इकडे आला तो अपॉन होईल अपॉन 4 and that is equals to mn. therefore mn साइड इंटरचेंज केले आपण अशा. 4 1 जा 4 5 जा 4 5 जा 20 and then 5 3 जा 15 काय आता हे कशामध्ये दिलंय त्याला युनिट नाहीये मग हे फक्त तसंच ठेवा युनिटलेस. इथे फक्त युनिट लिहा असं 15 युनिट्स दॅट इज द व्हॅल्यू ऑफ mn. कळलं सर्वांना. काय केलं आपण इथे फक्त कोणता थेरम वापरला थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. ही जी कंडिशन दिली ती घेतली इथे या कंडिशन मधून आपल्याला एरिया ह्याचं व्हॅल्यू दिलेली होती आणि त्याच्यावर आपण साइडचे स्क्वेअर ते सिमिलर दिले म्हणून साइडचा स्क्वेअर आपण साइडचा स्क्वेअर हे दोन इक्वल म्हणून हे दोन इक्वल त्यांना समोरासमोर दिलं स्क्वेअर रूट घेतलं आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन वी गॉट द व्हॅल्यू ऑफ mn. ओके नाउ सी द नेक्स्ट. इन दिस नेक्स्ट क्वेश्चन आता हे पटपट कॉपी करून घ्या आणि हा क्वेश्चन बघा. आता areas of two similar triangles are this one and this one 225 and 81 square centimeter. If side of the smaller triangle is 12 centimeter then find the corresponding side of the bigger triangle. हे पण खूप सिंपल आहे बघा. दोन ट्रायंगल आहेत. पहिला समजा इथे असा असेल पहिला ट्रायंगल A1 आणि दुसरा छोटा ट्रायंगल दॅट इज A2. बघा एक मोठा ट्रायंगल एक छोटा ट्रायंगल बट दे आर सिमिलर ट्रायंगल्स. तुम्हाला हा वर्ड लक्षात आला सिमिलर those two triangles are similar असं म्हटलं सिमिलर ट्रायंगल्स तर लगेच तुम्हाला कळलं पाहिजे तिथे आपण कोणता अप्लाय करू शकतो थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स ते अप्लाय करू शकतो. आता इथे त्यांनी म्हटलं एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स म्हणजे दोन सिमिलर ट्रायंगल म्हणजे आपण हा थेरम अप्लाय करू शकतो का निश्चितपणे आपल्याला तो थेरम अप्लाय करता येतो. मग आता पहिलं काय बघा फर्स्ट व्हॉट विल बी डू फर्स्ट. आता पहिला आपण काय सांगूया A1 and A2 बी द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. ओके इथे म्हणू आपण लेट त्यांना एरियाजला आपण A राखू म्हणजे A1 पहिल्याचा आणि A2 दुसऱ्याचा. मग इथे म्हणायचं लेट A1 and A2 be the areas of two similar triangles and S1 and S2. बघा बरं का A1 काय किती सिंपल आहे बघा आपल्या सिंपल लँग्वेज मध्ये लिहायचं. A1 म्हणजे एरिया 1 पहिलाच एरिया A2 दुसऱ्याच एरिया ते सांगितलं A1 and A2 बी द एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स. दोन ट्रायंगल्स पैकी पहिल्याचा एरिया A1 दुसऱ्याचा A2 तसंच पहिल्याची साइड A1 वाल्याची साइड S1 A2 वाल्याची साइड S2. मग देयरफॉर अँड S1 and S2 मग पहिला A1 दुसरा A2 मग पहिला S1 दुसरा S2 and S1 and S2 be their corresponding sides. आता S1 आणि S2 हे त्यांच्या काय करस्पॉन्डिंग साइड्स आहेत बघा. मग आता इथे तुम्हाला हे तर कळलंय टू ट्रायंगल्स आर सिमिलर टू सिमिलर ट्रायंगल्स इथेच आपण म्हटलंय. मग टू ट्रायंगल्स इफ ट्रायंगल्स आर सिमिलर मग जर ट्रायंगल सिमिलर असेल तर लगेच आपल्याला क्लिक झालं पाहिजे देअर एरियाज the ratio of their areas or by applying we can apply theorem of areas of similar triangles. We will apply that theorem. इथे म्हणायचं therefore by
theorem of areas of two triangles. By theorem of areas of two triangles. म्हणजे दोन ट्रायंगलच्या एरियाचा थिअरम. मग काय सांगतो तो थिअरम? आता हे पहिलं कॉपी केलं असेल तुम्ही, तर इथे मी हे रब करून ते इकडे लिहितो. ओके, आता बघा बरं बाळांनो, इथे काय होईल? आता बघा नेक्स्ट पार्ट मध्ये, बाय थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर टू ट्रायंगल्स. त्यातला आता इथे काय करणार आपण? पहिल्याचा. आता हा थिअरम काय सांगतो? तर पहिल्याचा एरिया अपॉन दुसऱ्याचा एरिया, दॅट इज इक्वल टू पहिल्याच्या साइडचा स्क्वेअर. पहिला A1 साइड S1, दुसरा A2 साइड S2, यांची काय साइडचे स्क्वेअर. चला तर मग आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया आपण इथे. काय मग बघा, एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स आर 225 and 81. मग चला इथे पहिलं काय? 225 अपॉन, therefore 225 अपॉन A2 काय आहे त्याचा सेकंड एरिया? 81. 225 अपॉन 81 दॅट इज इक्वल टू S1 चा स्क्वेअर. आता बघा बरं इथे कोण दिलाय? जर तुम्हाला हे लक्षात येत असेल तर तुम्ही सुरुवातीला इथे लिहू शकता. A1 ह्याची व्हॅल्यू लिहून घ्या. पहिला A1 मानलाय आपण. पहिला कोण ह्याच्यामध्ये बघा? 225. फर्स्ट 225 A1. A2 काय आहे? 81. A2 इज इक्वल टू 81 स्क्वेअर सेंटीमीटर, म्हणजे सेंटीमीटरचा स्क्वेअर. पुढे काय दिले? इफ अ साइड ऑफ द स्मॉलर ट्रायंगल. आता लक्षात घ्या बरं का, पहिला एरिया कोणाचा दिलाय? मोठ्या ट्रायंगलचा. म्हणजे A1 लार्जर ट्रायंगल झाला, मोठा A1 आणि छोटा A2. मग साइड ऑफ द स्मॉलर ट्रायंगल म्हणजे S1 येईल की S2 येईल? करेक्ट, स्मॉलर ट्रायंगलची साइड म्हणजेच S2. लार्जरची दिली असती तर S1. मग इथे म्हटलंय स्मॉलर. स्मॉलर पण बघा, पहिला लार्जर दुसरा स्मॉलर, आणि साइड स्मॉलर वाल्याची म्हणजे A2 वाल्याची साइड म्हणजेच S2. आपल्याला S2 किती दिलं इथे? S2 side of second triangle, and that is equals to 12 centimeter. Take this 12 centimeter. Then we will take those values and we'll substitute here. आता बघा S1 चा स्क्वेअर. S1 तर विचारले आपल्याला, तसंच ठेवा. साइड ऑफ द काय विचारले बघा? Then find the area corresponding side of the bigger triangle. बिगर कोणता? ज्याचा एरिया मोठा तो बिगर, मग त्याची साइड बिगर साइड किंवा लार्जर साइड, तिचा स्क्वेअर. आणि S2 चा स्क्वेअर, स्मॉलर वाल्याचा स्क्वेअर. S2 किती? 12, त्याचा स्क्वेअर 12 स्क्वेअर. देन हियर 225 अपॉन 81. किंवा आपण एक काम करूया ना, इथे सगळ्यांचं स्क्वेअर रूट घेऊ, म्हणजे ते सिंपल वाटेल आणखी जाईल. क्रॉस मल्टिप्लिकेशन करत बसण्यापेक्षा आपण याचं स्क्वेअर रूट, बघा हे सगळ्यांचे स्क्वेअर दिसत आहे, त्यांचं स्क्वेअर रूट घ्यायचं. इथे सांगूया आपण टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. आता दोन्ही साइडचे स्क्वेअर रूट जर घेतले तर बघा, 225 चं स्क्वेअर रूट 15, 81 चं 9. इथे S1 स्क्वेअरचं फक्त S1 स्क्वेअर निघून गेला, आणि 12 स्क्वेअरचा स्क्वेअर निघून जाईल, फक्त 12 उरेल. अँड टेक हियर क्रॉस मल्टिप्लिकेशन. देन 15 into 12, 15. टेक दिस 12 हियर, अपॉनचा इकडे मल्टिप्लाय, आणि अपॉनचा 9 जसाच्या तसा. इकडे फक्त उरला S1. आता बघा बरं का, मग इथे 3 3 जा 9, 3 5 जा 15. देन हियर 3 1 जा 3, 3 4 जा 12. Therefore 5 4 जा 20. So we got S1 is equals to 5 4 जा 20. S1, therefore S1 म्हणजे साइड ऑफ द लार्जर ट्रायंगल, बिगर ट्रायंगल, मोठ्या ट्रायंगलची साइड. therefore 5 4 जा 20. मग S1 किती आलं? 20. आता हे एरिया आणि ही साइड कशामध्ये दिलेली होती? स्क्वेअर सेंटीमीटर. साइड सेंटीमीटर मध्ये, म्हणजे ही सुद्धा कशामध्ये? सेंटीमीटर. सो वी गॉट S1 दॅट इज द साइड ऑफ द बिगर ट्रायंगल. दॅट इज, इथे असे म्हणू शकता तुम्ही, साइड ऑफ बिगर ट्रायंगल, दॅट इज ती साइड काय? S1, and that is equals to 20 centimeter. अंडरस्टूड दिस? ओके, आता हे पटपट तुम्ही कॉपी करून घ्या, फास्ट एकदम. नाउ सी हियर, triangle ABC and triangle. Now question number 6. Triangle ABC and triangle DEF are equilateral triangles. आता काय दिले त्यांनी बघा? These two triangles are equilateral triangles, and if area of first triangle is to area of second triangle, म्हणजे त्याचा रेशो दिलाय, पहिला is to दुसरा, that is equals to 1:2. म्हणजे पहिल्याचा दुसऱ्याशी असलेला रेशो दिला 1:2. इफ AB is equals to 4, त्यातली एक साइड दिली आणि दुसरी करस्पॉन्डिंग विचारली. किती सिंपल आहे बघा. आता तुम्हाला सगळ्यात पहिलं तर इथे काय सांगावं लागेल ते एकदा कळलं पाहिजे. सगळ्यात अगोदर लक्षात घ्या, ABC and DEF
जर तुम्ही इथे बघा एरिया पहिल्याचा आणि एरिया दुसऱ्याचा, आपण एरिया ऑफ फर्स्ट अपॉन एरिया ऑफ सेकंड कधी लिहितो, वेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर. जर सिमिलर असतील तरच आपण ते थिअरम अप्लाय करू शकतो. कोणतं, थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. पण इथे ऑलरेडी आपल्याला ते थिअरम, आपल्या हे दोन ट्रायंगल सिमिलर दिलेत का, नाहीत. मग आपल्याला पहिले ते सिमिलर दाखवावे लागतील. मग आपण काय करूया, इथे बघा इन ट्रायंगल, लक्षात घ्या बघा मला नव्हतं इथे, इन triangle this ABC and triangle DEF and triangle DEF. आता बघा या दोन ट्रायंगल मध्ये फर्स्ट अँड सेकंड, आता या दोन मध्ये काय, अँगल A इज कॉन्ग्रुएंट टू अँगल D. अँड आता बघा मी कसं काय सांगतो, हे A आणि D हे इक्वल सांगितले मी. दुसरं परत आता दुसरा घेऊ, अँगल B, दुसरा ह्याचा दुसरा अँगल B, त्याचा दुसरा अँगल E, कॉन्ग्रुएंट टू अँगल E. आणि हे दोघं हा ह्याच्याशी कॉन्ग्रुएंट आणि हा ह्याच्याशी कॉन्ग्रुएंट का बरं, किती जणांना कळलं, करेक्ट, तुमच्यापैकी काही जणांना कळलं असेल. हे लक्षात घ्या, these two triangles, हे दोन ट्रायंगल ABC and DEF both are equilateral triangle. बघा बरं इक्विलॅटरल कसे असतात, दिस इज फर्स्ट इक्विलॅटरल, दिस इज सेकंड इक्विलॅटरल, हा दुसरा इक्विलॅटरल असा असू शकतो. आता म्हणा हे तर छोटे मोठे झाले, असू द्या ना, पण त्यांचे अँगल बघा ना, इक्विलॅटरल म्हटल्यानंतर त्यांचे अँगल इक्वल येतात, 60 60 60 इक्विलॅटरल. इथे सुद्धा 60 60 60 डिग्री. ओके, हे सगळे डिग्रीज मध्ये, 60 डिग्री 60 डिग्री 60 डिग्री, हे सगळे 60 डिग्रीज मध्ये. याचा अर्थ काय, ह्याचे तीन अँगल त्याच्या तीन अँगल सोबत कॉन्ग्रुएंट. का बरं, हॅव्हिंग इक्वल मेजरमेंट्स, हॅव्हिंग सेम मेजर, दॅट इज इक्वल्स टू 60 डिग्री. दोन्ही ह्याचे तीन अँगल त्याच्या तीन अँगलशी कॉन्ग्रुएंट, म्हणजे हे दोन ट्रायंगल काय झाले, सिमिलर. कोणती टेस्ट, ट्रिपल ए टेस्ट, ए. किंवा असं पण म्हणू शकतो, ह्याचे दोन त्याच्या दोन सोबत इक्वल, ए टेस्ट, डबल ए. कळतंय का. आता बघा मी काय केलं, ह्याच्यातला एक उचलला, ह्याचा एक उचलला, ह्याचा दुसरा, ह्याचा दुसरा, आणि ते सगळे 60. मग मी इथे म्हणणार इच 60 डिग्री, इच 60, प्रत्येकी 60 डिग्री. आणि इथे त्याला रिझन द्या, अँगल्स ऑफ, दॅट इज कशामुळे 60 आले, दॅट इज अँगल्स ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल, इक्विलॅटरल ट्रायंगलचे अँगल्स, अँगल्स ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल, म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगल त्याचे अँगल इक्वल 60 60. आता बघा मग हे दोन अँगल जर दोन जोड्या जर इक्वल, तर हे दोन ट्रायंगल सिमिलर, देअरफॉर triangle ABC is similar with triangle DEF by which test, AA, that is by AA test. AA test ने हे दोन ट्रायंगल काय झाले, सिमिलर. If these two triangles are similar, then can we apply that theorem, theorem of areas of similar triangle? Yes, because now these two triangles are similar. Therefore we will write here by theorem of areas of two, क्या theorem of areas of similar triangles, two म्हणण्याची गरज नाहीये. areas of, theorem of areas of similar, theorem of areas of similar triangles, similar triangle च्या एरियाचा theorem. मग काय सांगतो तो theorem, therefore मग काय पहिल्याच एरिया आपण दुसऱ्याच एरिया, दॅट इज एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DEF, अँड दॅट इज इक्वल्स टू पहिल्याच एरिया दुसऱ्याच एरिया. पुढे काय, मग पहिल्याच्या साइडचा स्क्वेअर अपॉन दुसऱ्याच्या साइडचा स्क्वेअर. मग इथे ज्या साइड दिल्या त्याचा विचार करायचा. इथे तर आपल्याला तिन्ही घेता येतात, AB स्क्वेअर अपॉन DE स्क्वेअर पहिली जोडी, दुसरी BC स्क्वेअर अपॉन EF स्क्वेअर दुसरी जोडी, थर्ड पेअर AC स्क्वेअर अपॉन DF स्क्वेअर. पण आपल्याला इथे कोणती हवी ती बघा, AB आणि D, AB D हवी, म्हणजे ह्याची AB आणि D फर्स्ट पेअर. इथे घ्या, देअरफॉर AB स्क्वेअर अपॉन DE स्क्वेअर, दिस पेअर. याचा पहिल्याचा एरिया दुसऱ्याचा एरिया, पहिल्याच्या साइडचा स्क्वेअर दुसऱ्याच्या करस्पॉन्डिंग साइडचा स्क्वेअर. आणि मग काय करायचं इथे, आता ह्याला नंबर द्या 1, इथे नंबर 1 देऊन टाका. मग इथे काय आपल्याला आता, पण इथे गिवन पार्ट बघा, बट वी हॅव गिवन, इथे आपण लिहूया बट आता इथे हे तर दिलंय ना त्याची व्हॅल्यू, एरिया ऑफ ट्रायंगल आपण एरिया ऑफ, ह्याची व्हॅल्यू दिली बघा, एरिया ऑफ, बट एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल सेकंड कोणता आहे, ABC आणि इथे DEF, ह्यांच्या एरियाचा रेशो, पहिल्याचा आपण दुसऱ्याचा, ह्या दोघांचा एरियाचा रेशो, दॅट इज गिवन 1:2.
दॅट मीन्स 1/2. दिस इज सेकंड नंबर. आणि बघा बरं आता 1 आणि 2 कडे. 1 कडे बघितलं ह्याची LHS आणि ह्याची LHS बोथ आर सेम. अच्छा लास्ट क्वेश्चन सारखंच आहे बघा हे. जर LHS इक्वल therefore RHS will also equal. इथे म्हणूया फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2. आता 1 आणि 2 वरून काय, जर LHS इक्वल तर RHS सुद्धा इक्वल. मग कसं लिहिता येईल आपल्याला, LHS इक्वल तर त्याची RHS सुद्धा इक्वल. मग बघा आता इथे RHS काय, AB² अपॉन DE स्क्वेअर. दिस AB² अपॉन DE² and that is equals to this 1/2. म्हणजे ही RHS ह्या RHS सोबत इक्वल आणि त्या समोरासमोर लिहिल्या. मग आता टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. बघा दोन्ही साइडला स्क्वेअर दिसत आहे. मग टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. आता दोन्ही साइडचे जर स्क्वेअर रूट घेतले तर काही AB² चं काही फक्त AB स्क्वेअर निघून जाईल. D² चं स्क्वेअर निघून जाईल, फक्त DE उरेल. आता इथे बघा 1 चं स्क्वेअर रूट 1च, पण 2 चं स्क्वेअर रूट निघत नाही म्हणजे ते रूट मध्ये फसून जाईल, √2. आता आपल्याला काय करायचं, कोण हवंय आपल्याला, DE हवी. मग ह्याच्यात AB ची व्हॅल्यू दिली ती टाकून द्या, AB 4. therefore AB is equals to 4. इथे AB ची 4 टाकली, D जसाच्या तसाच ठेवा. दॅट इज इक्वल्स टू 1/√2. नाउ टेक दिस D 1 चा D and this here. म्हणजे इथे काय 4 into √2. 4 into √2. See this 4 into √2. 4 into √2 is equals to D 1 चा D. So we got D is equals to. आता हे युनिट मध्ये दिले का नाही, म्हणजे तसंच ठेवा मग DE and that is equals to 4√2 युनिट्स. म्हणजे D ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 4√2 युनिट्स. एनी डाऊट? D कळलं सगळ्यांना? किती सिंपल आहे बघा. फक्त काय दिले त्यांनी, इक्विलॅटरल ट्रायंगल दिले. म्हणजे त्यांनी आपल्याला ऍक्च्युअली काय दिले, सिमिलर. पण सिमिलर न म्हणता ते काय म्हटले, इक्विलॅटरल. म्हणजे त्यांना हे चेक करायचे की तुम्हाला हे नॉलेज आहे का, कोणतं, की जर ट्रायंगल, इफ ट्रायंगल्स आर इक्विलॅटरल देन ऑटोमॅटिकली दे आर सिमिलर. बाय विच टेस्ट, AA टेस्ट और AAA टेस्ट. त्याने ते सिमिलर. देन इफ ट्रायंगल्स आर सिमिलर then their corresponding sides, that means applying by ratio theorem. Which theorem? Theorem of areas of similar triangles. Applying this theorem we got first area of first, area of second, that is equals to square of first side, square of second corresponding. आणि ह्याच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या आणि सोडवायचं. जमेल? चला तर मग आता हे पटपट कॉपी करून घ्या बाळांनो. Now see here students, in the figure segment PQ is parallel to DE. See here. In this figure, this PQ is parallel to D. म्हणजे ही PQ आणि ही D पॅरलल आहे. एरिया ऑफ ट्रायंगल PQF म्हणजे ह्याचा एरिया, हा एवढा एरिया किती दिलाय, हा दॅट इज 20 युनिट्स, स्क्वेअर युनिट्स. इथं फक्त बुक मध्ये युनिट झाले चुकून, युनिट्स. ऍक्च्युअली तिथे युनिटचा स्क्वेअर पाहिजे, कारण एरिया असेल तर युनिट स्क्वेअर असतो. इथे व्हॉल्यूम असेल तर युनिटचा क्यूब असतो. ओके. आणि फक्त साइड असेल तर युनिट असतं. तिथे युनिट स्क्वेअर आला पाहिजे. PF is equals to 2dp. PF कुठे, ही PF and that is equals to 2 times dp. म्हणजे ही जेवढी PF आहे ते ह्या 2 वेळेस dp घेतली, एकदा आणि परत एकदा, म्हणजे आपल्याला PF मिळते असं त्यांना म्हणायचंय. 2 dp म्हणजे 1 PF. देन फाइंड एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DPQE. म्हणजेच बघा DPQE ह्याचा एरिया फाइंड करायचा, हा एरिया. ओके, क्वाड्रिलॅटरलचा, बाय कम्प्लिटिंग द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. ही ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करायची. एकदा तुम्हाला क्वेश्चन अंडरस्टँड होणं गरजेचं, नेमकं काय दिलंय इथे. आता बघा बाळांनो, इथे तुम्हाला हा एरिया विचारलाय, हा धिस क्वाड्रिलॅटरल. ह्या क्वाड्रिलॅटरलचा एरिया तुम्हाला सांगायचा आहे. म्हणजेच आणि ह्याचा दिलाय हा एवढा. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, टोटल या ट्रायंगलचा एरिया फाइंड करायचा, टोटली या पूर्ण ट्रायंगलचा एरिया, आणि त्यातनं हा मायनस करायचा. हा मायनस झाला म्हणजे उरलेला हा मिळेल. दॅट इज वी हॅव टू फाइंड. तोच आपल्याला फाइंड करायचा आहे. मग इथे काय करता येईल बघा बरं, कसं फाइंड करता येईल. तर सगळ्यात महत्वाचं काय करायचं बघा, पहिलं आपल्याला आता इथे ही जी पॅरलल लाईन दिली त्याचा मिनिंग काय बघा. ही जर लाईन पॅरलल असेल हिला, अँड इफ दिस वन इज द ट्रान्सव्हर्सल, लक्षात घ्या बरं ह्याचं नेमकं काय सांगायचं त्यांना. इफ दिस इज पॅरलल टू दिस वन, देअरफॉर दिस इज ट्रान्सव्हर्सल, देन दिस अँगल अँड दिस अँगल दे विल बी कॉन्ग्रुअंट. which angles are they? They are corresponding, correct. And here see, this is parallel to this one and this one is the transversal, then this angle and this angle, which type of angles are they? They are corresponding angles. Okay, now म्हणजेच बघा आता इथे ह्याला मी असे 2 मार्क देतो. म्हणजे इथे हा पहिली जोडी करस्पॉन्डिंग अँगलची आणि ही दुसरी जोडी करस्पॉन्डिंग अँगलची, बरोबर आहे. कारण ह्या पॅरलल ही ट्रान्सव्हर्सल असताना हे दोन करस्पॉन्डिंग,
ह्या पॅरलल ही ट्रान्सव्हर्स असताना हे दोन करस्पॉन्डिंग, म्हणजे हे इक्वल आणि हे पण इक्वल. मग जर आपल्याला हे दोन ट्रायंगल आणि तिसरं जर तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर हा एफ. काही जण म्हणतील कसं काय, बघा ना, हा एफ, धिस एफ इज कॉमन टू धिस फर्स्ट एज वेल एज धिस सेकंड. ह्या दोघांनाही हा एफ कॉमन, म्हणजे तो कॉमन अँगल, म्हणजे ट्रिपल ए पण दाखवते. पण सिम्पली आपण आता ही एक जोडी घेऊन ही एक जोडी, ओके, म्हणजे हे दोन, ही पहिली पेअर ही दुसरी पेअर, हे दोन कॉन्ग्रुएंट, म्हणजेच हा पहिला ट्रायंगल बघा एफ. लक्षात घ्या ट्रायंगल कसं दिलं इथे, PQF आणि दुसरा DEF. लक्षात घ्या PQF DEF, म्हणजे हे दोन ट्रायंगल PQF इज सिमिलर टू DEF बाय AA टेस्ट. ओके, मग AA टेस्टने हे PQF आणि DEF सिमिलर आले. ठीक आहे, आणि मग नंतर फक्त तिथे थेरम कोणता वापरलाय, बाय अप्लाइंग थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. तो थेरम वापरल्यावर काही पहिल्या मोठ्याचा एरिया आपण ह्या छोट्याचा एरिया इज इक्वल्स टू ह्याची पहिल्याची साईडचा स्क्वेअर मोठ्या साईडचा स्क्वेअर आपण दुसऱ्या साईड, तेच आपल्याला अप्लाय करायचं. फक्त आता त्यांनी ही ऍक्टिव्हिटी दिली, इथे तुम्हाला आणखी सिंपल केलंय, हे फक्त बघत बघत सोडवत जायचंय पुढे. ओके, मी फक्त तुम्हाला बेसिक त्याचा आयडिया दिली, नेमकं काय करायचं. ही साईड पॅरलल दिली हिला, म्हणजेच दोन अँगल हे कॉन्ग्रुएंट, कोणते अँगल्स, करस्पॉन्डिंग अँगल्स, म्हणजे कोणत्या टेस्टने ते कॉन्ग्रुएंट सिमिलर बाय AA टेस्ट. मग आता बघा इथे, आता इथे काय दिलंय बघा, ट्रायंगल PQF, एरिया ऑफ ट्रायंगल PQF, म्हणजे ह्याचा एरिया ऑफ ट्रायंगल PQF दिलाय 20. PF इज इक्वल्स टू 2DP. PF काय दिलंय 2 टाइम्स DP. बघा ही PF 2 टाइम्स DP, म्हणजे DP ची दोन दुप्पट केली, ही दोन DP घेतल्या म्हणजे एक ही मिळते असं. नंतर लेटस अज्युम DP इक्वल्स टू x. जर ही DP एवढी जर x असेल आणि हिची दुप्पट ही आहे, म्हणजे ही किती आहे 2x, कळतंय का, ही एवढी x आणि तिच्या दुप्पट म्हणजे हिची ट्वाइस x, ही एवढी आहे PF. पुढे बघा, लेटस अज्युम हे दिलंय DP x, तर PF हे इथे लिहिलंय बघा, PF किती आहे 2DP, पण DP किती x, मग हे 2 × x हा झाला PF 2x. ही लक्षात घ्या बरं काही, अरे ह्याला आपण ऑलरेडी असं केलेलं आहे. PF कळतंय तुम्हाला, PF 2x आलेली. आता बघा DF इज इक्वल्स टू DP प्लस डॅश. हा आता इथे ही फिल इन द ब्लँक फिल करायची आपल्याला. DF इज इक्वल्स टू, बघा बरं DF कुठे, DF इज इक्वल्स टू DP प्लस, ही DF म्हणजे DP प्लस काय पुढे PF, तेच इथे लिहायचं PF. आता बघा DP किती दिली, DP इज x, इथे लिहून टाका x, DP च्या जागेवर x. आता PF बघा, PF किती आली आपली, ही जर x तर ही 2x, इथे PF काढली आपण 2x, ह्याच्यावरून तुम्ही बघू शकता ही x तर ही 2x, म्हणजे PF किती 2x, तर या PF च्या जागेवर 2x इथे घ्या 2x. therefore 2x plus 1x 3x हे त्यांनीच दिले ऑलरेडी. आता बघा ट्रायंगल इन ट्रायंगल FDE and FPQ, बघा बरं का आता FDE असा हा पूर्ण ट्रायंगल, मोठा ट्रायंगल, हा फादर ट्रायंगल FDE, आणि त्याचा बच्चू ट्रायंगल FPQ. बघा बरं FDE FPQ, FDE FPQ हे दोन ट्रायंगल, हा मोठा आणि हा छोटा ट्रायंगल. मग हे दोन ट्रायंगल त्यांना सांगायचे काय बघा, FD इज कॉन्ग्रुएंट टू, आणि करस्पॉन्डिंग अँगल म्हटले, बघा ना, मग मी आता सांगितलं तुम्हाला FD, मग या FDE सोबत कोणता येईल FPQ. बघा ना FDE FPQ, म्हणजे इथे येईल FPQ अँगल FPQ. जर इकडे नसेल कळत इथे बघा FDE, जर इथे FDE असेल तर इकडे मग FPQ. FDE बघा, FDE घेतला ह्याचा FD, मग त्या सिक्वेन्सने FPQ. ओके, आता नेक्स्ट FED, FED पहिलं तिसरं दुसरं, FED मग पहिलं तिसरं दुसरं, FQP अँगल FQP, आणि इथे नसेल कळत तर इथे बघा FED FED, मग ह्याचा FQP FED FQP, म्हणजे हा अँगल, मग काय येतो FQP. ते सुद्धा बघा, आता हे दोन करस्पॉन्डिंग, हे सुद्धा करस्पॉन्डिंग, तेच रिझन त्यांनी ऑलरेडी दिलेले, मग तुम्हाला कळलं पाहिजे. आता पुढे मग जर समजा ह्या दोन अँगलचे ट्रायंगलचे दोन अँगलच्या पेअर, पहिली पेअर दुसरी पेअर, इफ दे आर कॉन्ग्रुएंट देन दिस टू अँगल्स आर ट्रायंगल्स आर सिमिलर बाय विच टेस्ट, AA टेस्ट. नाव एरिया ऑफ फर्स्ट आहे, आता आपल्याला लगेच कळलं पाहिजे जर ते ट्रायंगल सिमिलर तर आपण कुठला थेरम वापरतो, करेक्ट, थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. then by applying that theorem here area of first area of second that is equals to, आता बघा बरं का, पहिल्याच्या साइडचा स्क्वेअर दुसऱ्याच्या करस्पॉन्डिंग साइडचा स्क्वेअर. मग बघा बरं कोणती घ्यायची आता, इथे ऑलरेडी आपल्याला कोणते दिले PF आणि DP, PF DP, हे काय PF आणि DP, म्हणजे इथे PF आणि DF, ही ऑलरेडी DF आपल्याला दिलेली, म्हणजे आपल्याकडे कोणत्या माहितीत बघा, ही DF
आणि पी एफ, मग त्यांचे स्क्वेअर घ्यावे लागतील कारण त्यांच्याच व्हॅल्यू दिल्या ना. बघा ना, डीएफ आपली आता आली, डीएफ किती आली 3x, म्हणजे डीएफ 3x, इथं 3x दिली म्हणजे इथं डीएफच घ्यावं लागेल ह्याची डीएफ. चला इथे डीएफ चा स्क्वेअर, तसे तुम्ही कुठल्याही घेऊ शकतात, पण इथे बघा ना तुम्ही ह्याचे मापत आपल्याला ह्यांचेच माहिती आहेत. डीएफचं डीएफ 3x माहिती आहे म्हणून डीएफ घेतली तिचा स्क्वेअर 3x जागेवर. आता 2x कोण आहे बघा बरं, 2x तर ही पीएफ आहे. किंवा इथे बघा पीएफ किती आहे, पीएफ इज इक्वल टू 2dp, म्हणजेच पीएफ किती आली 2x. मग इथे 2x चा स्क्वेअर म्हणजेच ह्या पीएफ चा स्क्वेअर, पीएफ स्क्वेअर. खूप सिंपल आहे बघा, हे कन्फ्युजन होऊ देऊ नका. कसं बघा, तुम्हाला कळलं पहिल्याचा एरिया दुसऱ्याचा एरिया, हे तर क्लिअर आहे. करेक्ट. आता पहिल्याच्या साईडचा स्क्वेअर एका आणि दुसऱ्याच्या करस्पॉन्डिंग साईडचा स्क्वेअर, मग साईड घेताना कोणत्या घेता. आता जर समजा आपण ही घेतली पीक्यू डी, बघा पीक्यू आणि डी घेऊ शकतो पण त्याचं काहीच दिलेलं नाही पीक्यू डी. तिसरी घेतली एफ क्यू एफ ई, एफ ई आणि एफ क्यू, त्याचं काहीच नाही दिलं. आपल्याकडे फक्त ह्या दिलेल्या आहेत, म्हणजे ह्याची डीएफ, मोठ्याची डीएफ आणि छोट्याची पीएफ, म्हणून डीएफ आणि पीएफ घेतला. ओके. आता इथे काय करायचं बघा, 3/2, 3x/2x आणि होल स्क्वेअर. इथे जर स्क्वेअर केले बघा, 3 चा स्क्वेअर किती 9, 3 स्क्वेअर 9 आणि x चा स्क्वेअर x स्क्वेअर अपॉन इथे 2 चा स्क्वेअर 4 आणि x चा स्क्वेअर x स्क्वेअर. हे x स्क्वेअर ला x स्क्वेअर कॅन्सल होईल, म्हणजे उरलं काय फक्त 9/4. मग ते पुढच्या स्टेपला तसंच खाली येईल बघा, हे ऍज इट इज आणि हे 9/4 ऍज इट इज. फक्त हा खाली, हे जसं तसं खाली हा होता बघा, हा इथे पण इथून त्यांनी इथून असा इकडे नेला मल्टिप्लाय, म्हणजे हा 9/4 इथे आला ना, हा इकडचा इकडे झाला. बरोबर आहे, क्रॉस बाय टेकिंग ऑन दॅट साइड. नाव हिअर 9/4 as it into area of triangle FPQ. See here, where is FPQ? FPQ, its area is already given 20. बघा ना, FPQ किती दिलाय 20. टेक दिस व्हॅल्यू हिअर 20. इथे मी तुम्हाला ऑलरेडीच लिहून दाखवलाय असा हा 20. इथे 4 1 जा 4 5 जा. ओके, मग काय येईल बघा, 4 5 जा 20 म्हणजे 5 5 9 जा 45, 5 9 45. आणि हे 45 काय, आता एरिया म्हटल्यानंतर इथे युनिटचा स्क्वेअर, सगळे युनिट मध्ये दिले म्हटल्यावर युनिटचा काय स्क्वेअर. आता तुम्हाला हा FD म्हणजे हा मोठा ट्रायंगल, फादर ट्रायंगल मिळाला आणि बच्चू ट्रायंगल ऑलरेडी माहिती आहे. मग फादर ट्रायंगल मधून बच्चूला मायनस केलं तर उरलेलं हे मिळेल, दॅट इज द क्वाड्रिलॅटरल. तेच इथे केलंय. डीपीक्यूई म्हणजेच काय, हा फादर ट्रायंगल मोठा मायनस त्याच्यातनं हा बच्चू मायनस केला. मग बघा FD किती, FD is equals to 45. Take here 45 minus what is FPQ? FPQ is already 20. Take here 20. 45 minus 20, 25. बघा ना, याच्यातने मायनस केल्यावर किती येईल. आणि मग हे एवढे काय, युनिट स्क्वेअर म्हणा किंवा स्क्वेअर युनिट म्हणा, स्क्वेअर युनिट्स. अंडरस्टूड दिस. काय केले बाळांनो, इथे खूप सिंपल आहे, फक्त समजून घ्या. इथे तुम्हाला ही पॅरलल लाईन दिली, म्हणजेच ह्या पॅरलल दिल्यामुळे हे दोन अँगल इक्वल, हे दोन अँगल करस्पॉन्डिंग, त्याच्यामुळे हे दोन ट्रायंगल सिमिलर, हा आणि हा मोठा, हा आतला बच्चू आणि हा फादर ट्रायंगल सिमिलर. ते जर सिमिलर तर कोणता थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. मग पहिल्याचा एरिया आपण पहिल्याचा एरिया आपण दुसऱ्याचा एरिया, दोघांचे एरिया घेतले म्हणजेच पहिल्याची साइड ही हिचा स्क्वेअर अपॉन हिचा स्क्वेअर, ते टाकले, त्याच्या व्हॅल्यू टाकल्या, ते सोडवलं. त्यानंतर आता पहिल्याचा एरिया आपण दुसऱ्याचा, पण हा एरिया ऑलरेडी दिलाय 1 2 3 4, 1 2 3 4 गोष्टी, त्यापैकी ही तशीच ठेवली, ही माहित नाही आपल्याला, ही पण माहिती आहे बघा. म्हणजे 1 2 3 4 पैकी आपल्याला 3 गोष्टी माहिती आहेत, 1 2 आणि ही तिसरी, म्हणजेच आपल्या ह्या 3 वरनं आपल्याला ही चौथी मिळेल. म्हणजे बघा FD तसंच 9/4 आणि हा तिकडे गेला इंटू झाला, ह्याच्यात व्हॅल्यू टाकल्या, सोडवलं तर आपल्याला काय मिळाला FD, म्हणजे हा लार्जर ट्रायंगल. लार्जर मधनं स्मॉलर मायनस केला, उरला हा क्वाड्रिलॅटरल. ओके, understood this? Okay, please copy it. Okay students, now the next part we will see in the next lecture. Okay.